सामान्य लोकांना होते, पण या लोकांना घरकुलची आवश्यकता आहे की नाही? हे थांबा थांबा थांबा. ह्या लोकांना घरकुलची खरोखर गरज होती, परंतु परिस्थिती अशी आहे की घरकुल कुठे चालल्या, हा बी सर्वात मोठा प्रश्न आहे. नाही बरोबर आहे. आणि पाहिजे तेवढ्या समजा एवढ्या मोठ्या गावामध्ये जर 53 घरकुले असतील तर हे झरोके त्यांनी पाडले की नाही, ते काय म्हणतो आपण, पाणी जायला, घुस घुस वगैरे. घुस. हा, हा, हा. ते छिद्र आहेत. हे असं म्हणजे हा मातीचेच आहेत हे, अशा कंडिशन मध्ये आहेत, राहतात हे. आणि कुठून बाहेरून आलेले लोक नाही आहेत, हे बंजारी लोक आहेत. हो हो बंजारा आणि 70 वर्षापासून यांचे आजी आजोबा इथंच आहेत. आणि एवढं सारं असून सुद्धा समजा 70 वर्षात एक घरकुल सहजच मिळायला पाहिजे होतं ना या लोकांना. हा पण ऊच वाद केला. चकेरच विषय 20-25 मॅडम बोला बोला. आमच्या गावामध्ये पारधी समाज, बंजारी समाज, बुद्ध समाज, गोपाळ समाज, मराठी समाज आमच्या गावामध्ये आपले हे नाही, हिंदू नाही आहे, मुसलमान नाही आहे. ऐकलं का? असले तरी काय, असले तरी पण काय एक प्रॉब्लेम सांगतो, आमच्या बंजारी मध्ये ज्याला घर नसेल त्याला डबल घर झाले. एक मिनिट, हो 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 बोला. मी सगळीकडे ऐकलंय ते घरकुल. आमच्या बंजारा समाजामध्ये ज्याला घर नसेल त्याला डबल घर झाले. आहे श्रीपाचे घर बांधले, गोपाळ समाजला बी आणि पारध्या समाजाला बी डबल घर सगळ्याला झाले. ऐकलं का? हे बंजारी आहे. मी पारधी समाजावर हे सभा मंडप यवतमाळहून काय नागपूरवाल्या त्यानं दिलं बांधलं. ते 2 खोल्या बांधून ठेवले. हे 2 खोल्या 2 पोराच्या नावावर आहे, माझ्या नवऱ्याच्या नावावर काही आलं नाही अजून बी. एक सांगतो, पण हे 1, 2, 3 आणि हे 4 मारतो एक पिढी मार्गी पण म्हणतो काय एक पिढी जाऊ दे. ऐकलं का? इथे बाप दादे येतं या गावातनी खपले. आमच्या गावातल्या कमसे कम 25-30 आहे गावात, जास्त नाही आहे. 100-150 वर्षांनी त्यांना पहिले प्राधान्य देऊ, नंतर ज्याला येईल त्याला बघू. ज्यांना कधी त्यांना आधी देऊ. म्हणजे कळलं मला ते. नाही यांचे आधीपासून यांना मिळालं नाही, तर आता जेव्हा काही योजना येतात त्या थ्रू आधी यांचा प्रश्न सॉल्व्ह करायचा, जे ज्यांना कधी मिळालंच नाही नंतर दुसऱ्याला द्यायचा असं. बरोबर आहे तसंच आहे.